नमस्कार मंडळी. शिक्षणाचा शेतीसाठी उपयोग करून शेतकऱ्याच्या उत्पादन मूल्यात वाढ करून देणारे भोसले साहेब. चला तर जाणून घेऊया शेतकऱ्यांच्या फायद्याचा प्रोजेक्ट. नमस्कार सर. नमस्कार. तुमचं हे जे अजय इरिगेटर्स आहे कंपनी, तर त्याच्याविषयी थोडक्यात माहिती द्या. ह्याचा शेतीसाठी कसा उपयोग होतो आणि शेतकऱ्याला याचा फायदा कसा होतो? अजय इरिगेटर्स ही आहे ती प्रोप्रायटरशिपची फर्म आहे. ही 2012 साली डिसेंबरमध्ये आपण स्थापन केली आणि मी त्याचा प्रोप्रायटर आहे. माझं नाव आहे, ती माझी ओळख करून देतो, आबासाहेब हनुमंतराव भोसले, राहणार कोलवडी, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा. माझं शिक्षण आहे MSc ॲग्री. माझा स्पेशल विषय होता इरिगेशन वॉटर मॅनेजमेंट. सुरुवातीला मला 2000 साली पासआउट झाल्यावरती क्लास 1 ऑफिसर व्हायचं होतं. MPSCचे मी क्लासेस केले. नंतर मी राहुरीत राहून मी अभ्यास केला त्याचा. 3 मेन्स एक्झाम मी दिले, पण क्लिअर नाही झालो. ॲक्सिडेंटली शेतीत उतरलो. ह्याच्यात एवढा रस येत गेला की 70 गुंठे होती. आपण शेती करत करत 18 एकर आपण जमीन खरेदी केली. त्याच्यातच हे डिसेंबर 2012 साली मला एक अपॉर्च्युनिटी आली. ही नेटाफिम एक कंपनी आहे, इस्रायल बेस्ड कंपनी आहे की ज्याची स्थापना 1965 साली झाली. त्याला आपण ड्रिप इरिगेशनचे पायोनियर म्हणतो, की ज्यांनी ह्याचा ड्रिप इरिगेशनचा शोध लावला. ती मला संधी मिळाली. आता मी माझ्या ज्ञानाचा उपयोग ह्या शेतकऱ्यांना माहिती देण्यासाठी याच्यातून करतो. ह्याच्यातून आपण सर्वे करतो शेताचे. मग तुमचं कुठचंही पीक असो, अगदी भातापासून असो, ड्रॅगन फ्रूटपर्यंत असो, आपण सगळ्या ह्या सिस्टीमला ॲटोकॅड डिझाईन करतो आपण आणि त्याच्यानुसार हे सगळं आपण सिस्टीम त्याला बसवून देतो, जेणेकरून कमी पाण्यामध्ये, कमी खतामध्ये तुमचं उत्पन्न कसं वाढेल याचं आपण त्याचं हे करून घेतो. आता या इथं जर आपण सगळे प्रोडक्ट्स बघितले तर आपल्याला ISI ड्रिप येतं. ISIचे जे ड्रिप्स आहेत ह्यातला आपल्याला 16 mm, 12 mm, 20 mm ॲज पर रिक्वायरमेंट तुमचं, म्हणजे 150 फूट आहे, 200 फूट आहे, 400 फूट आहे, त्याच्यानुसार आपण त्याचे साईज रिकमेंड करतो. आणि आपण मोस्टली रिकमेंड करताना 1 फुटावर ड्रिपर देतो. 2 लिटर, 1.5 लिटर आणि 1 लिटर देतो आपण, जेणेकरून काय होतं, पाणी खोलवर न जाता आडवं पसरलं पाहिजे, जेणेकरून ॲक्टिव्ह रूट झोन हा 1 फुटात असतो, त्याच्यातच ते बसलं पाहिजे. मग आपण शेतकऱ्यांच्याकडे जाऊन त्याचा सर्वे करतो, डिझाईन करतो, त्यांची रिक्वायरमेंट काय आहे, किती क्षेत्र आहे याचा आपण सर्वे तिथं करून फिल्ट्रेशन युनिट, पंपची रिक्वायरमेंट, हेडची रिक्वायरमेंट करून सबमेन्स कशा आल्या पाहिजे, जेणेकरून त्या सबमेन्स बांधावरतीच आल्या पाहिजे. आता नवीन कन्सेप्टनुसार ते फायदे जर शेतकऱ्यांना मिळत असेल तर मग आपल्या ह्या टेक्निकल नॉलेजचा आपण शेतकऱ्यांना जाऊन फायदा करून देतो तिथं. याच्यामध्ये आता कोणी खंडाची जमीन घेतं, कोण लीजवरती जमीन घेतं, कोणाला सबसिडी होत नाही आहे, त्यासाठी आपल्याकडे थिन वॉलमध्ये आलेले की जे 0.45 mm थिकनेसमध्ये येतात, ज्याला की आपण तुफान म्हणतो. मग हे सुद्धा तुम्हाला अर्धा लिटर, 1 लिटर, 1.5 लिटर, 2 लिटर डिस्चार्जमध्ये मिळतात, जे की अगदी 15 ते 20 हजारामध्ये तुमचे 1 एकर ऊसाची लागवड होऊ शकते, जे की 5 ते 7 वर्षापर्यंत ते ड्रिप लाईन तुमची टिकू शकते. 1 एकरामध्ये किती? 20 ते 25 हजारामध्ये 1 एकरचं आपलं ड्रिप होऊन जातं. त्याच्यामध्ये 4.5 फुटावरती ऊस असेल आपला तर, त्यामुळे ते शेतकऱ्यांना त्याच्या फायद्याचं आहे. त्याच्याबरोबर आपण ॲग्रोनॉमिकल सपोर्ट पण देतो, की मी जर माझं एज्युकेशन MSc ॲग्री आहे, मी जर माझी स्वतःची शेती 25 वर्ष झालं करतो आहे, 32 प्रकारची पिकं मी माझ्या शेतात घेतली होती, तर मग ते शेतकऱ्यांना आपण अनुभव देतो की फक्त सिस्टीम न विकता त्याच्याबरोबरचा अदर ॲक्टिव्हिटीज आपण त्याचं उत्पादन कसं वाढलं पाहिजे, त्याला सुख समृद्धी कशी आली पाहिजे. आणि माझं स्पेशलायझेशन आहे ते ड्रिप ॲटोमेशनमध्ये आहे. आजपर्यंत आपण 27 प्रोजेक्ट्स ड्रिप ॲटोमेशनमध्ये केलेले आहेत. ॲटोमेशनमध्ये आपण सुद्धा पायनियर आहोत. त्याच्यामध्ये ॲटोमेशनमध्ये काय करतो, आपण डिझाईनप्रमाणे पंप तयार झाला, म्हणजे पंपाची रिक्वायरमेंट मिळाली आपल्याला की तो पंप ॲटोमॅटिक चालू करणे, फिल्ट्रेशनसुद्धा ते ॲटोमॅटिक बॅकफ्लश करतं. तुमचे ग्रॅव्हल फिल्टर्स असतील तर ॲटोमॅटिक साफ करतं. पाणी हे मोजून दिलं जातं, किती लिटर द्यायचं आहे पर एकरला, पर डेला. शेतातले वॉल्स तुमचे चालू बंद होतात तुमचे. तुम्हाला जर जी खतं द्यायची आहेत ती खतं तुमची ॲटोमॅटिकली जातात. त्यात आपण EC आणि pH सुद्धा मॉनिटर करतो. त्याच्यामुळे माझी अशी अपेक्षा आहे की साधारणतः 10 टन ते 20 टन ऊसाचं उत्पन्न वाढावं. आल्याचं जर घेतलं तर साधारणतः तुमची एक गाडी, आम्ही म्हणतो सातारी भाषेमध्ये, एक गाडी जरी वाढलं तर साधारणतः 15 ते 25 ते 30 हजारापर्यंत उत्पन्न वाढलं तर 4 वर्षात आरामात तुमचं ह्याच्यातून तुम्ही मोकळं होऊन जाता. म्हणजे तुमचं जे काय कर्ज आहे हे आहे. आता इथं जर म्हणाल तर सातारा DCC बँकेने 10,000 रुपयाचं अनुदानसुद्धा देखील दिलेलं आहे तुम्हाला. आणि ड्रिपसाठी सुद्धा 5,000 दिलेलं आहे. शासनाची तुम्हाला 80% 75% सबसिडी आहे. त्यामुळे हे एवढं जर शेतकऱ्यांसाठी असेल तर चांगली सिस्टीम बसवावी आणि आपली भरभराट करून घ्यावी. येस सर, थँक्यू. सर, आणखीन एक प्रश्न होता की हे शेतकऱ्याला तुमच्याशी संपर्क साधायचा आहे. येस. तर कसा त्यांनी संपर्क साधायचा तुमच्यापर्यंत? आता माझा संपर्क साधायचा असेल तर माझा हा QR कोड आहे. तुम्ही हा जरी स्कॅन केलात तरी माझे डिजिटल कार्ड आहे माझे त्याच्यावरती. आणि माझा मोबाईल नंबर आहे 9822
39 माझं ऑफिस आहे सातारला आहे. NH4 हायवे टच आहे माझं ऑफिस, सातारा टेक्स्टाईलच्या बॅक साईडला, कोयना सोसायटी सातारा. आणि सर याला लाईफ किती आहे, सेल्फ लाईफ किती आहे या तर गव्हर्नमेंटच्या रूलप्रमाणे म्हटलं तर मिनिमम 3 वर्ष आहे. आणि तुम्हाला जर सबसिडीसाठी अप्लाय करायचं तर 7 वर्षानंतर तुम्ही पुन्हा अप्लाय करू शकता. पण मी माझा अनुभव सांगतो की माझं गेली 25 वर्ष झाले घरी ठिबक आहे. व्यवस्थित फिल्टर करा, व्यवस्थित प्रॉपर लॅटरल एंडला तुम्ही 1 kg प्रेशर द्या, दर 4 महिन्यानंतर ॲसिड ट्रीटमेंट करा आणि जी खतं 100% विरघळतील तेवढी द्या. एवढं जर यूज केला तर 15 ते 20 वर्ष माझ्या अनुभवानुसार काही अडचणी यायला नाही पाहिजे. तुम्ही एखाद्या शेतकऱ्याने घेतलं तुमच्याकडून प्लॅन तर त्याला सर्व्हिस तुम्ही कशी देता? सर्व्हिस म्हणजे पहिला आपण जातो Training वगैरे ते काय? रिक्वायरमेंट आपल्याकडे आली की आपण जातो, सर्वे करतो त्यांचा, सर्वे करून त्यांना डिझाईन लेआउट करून देतो, त्याच्याप्रमाणे त्याचं इस्टिमेट करून देतो. ते झाल्यानंतरनं त्याला ॲग्रोनॉमिकल सपोर्ट देतो. सबसिडीसाठी त्यांचं फायलिंगची कामं आपण त्याला मदत करतो, जेणेकरून जे काय डॉक्युमेंटेशन असेल, ऑनलाईन तुम्हाला काय अप्लाय करायचं असेल ते सगळं घेतो. OTP देऊन त्यांच्याकडून फॉलोअप घेऊन त्यांना पुन्हा त्याचा सपोर्ट देतो. ॲसिड ट्रीटमेंट कशी करायची हे पण सांगतो, फर्टिलायझर्स कसे द्यायचे, काय द्यायचे हे पण त्याला आपण सांगून देतो. कुठचंही क्रॉप असते तर जी आपल्याला माहिती ते आपण देतो, नसेल ती बाहेर विचारून आपण करून शासनाची मदत घेऊन आपण त्यांना ती मदत पुरवतो. सर तुम्ही शेतकऱ्यांसाठी एवढं कष्ट घेत आहे आणि छान माहिती दिलेली आहे, हे नक्कीच आम्ही शेतकऱ्यापर्यंत पोहोचवू. यस, थँक्यू सर. धन्यवाद सर, तुम्ही खूप छान माहिती दिली. याचा फायदा सर्व शेतकरी बांधवापर्यंत नक्की पोचेल व शेतकरी बांधवांच्या उत्पादन मूल्यात वाढ होईल व शेतकरी बांधव समृद्ध होईल अशी आशा करतो. धन्यवाद.